नमस्कार. मॉम अँड बेबी केअर मराठी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी होणाऱ्या पहिल्या चंद्रग्रहणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 14 मार्च 2025 चे पहिले चंद्रग्रहण कोणकोणत्या ठिकाणी दिसणार आहे, त्याचा टायमिंग काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाळावे की नाही याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. या चॅनलवर आपल्याला प्रेग्नन्सी रिलेटेड टिप्स, बेबी केअर आणि बेबी फूड रेसिपीजचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. यावर्षीचे पहिले चंद्रग्रहण 14 मार्च 2025 रोजी शुक्रवारी आहे. या दिवशी फाल्गुन पौर्णिमा आणि धुलिवंदनसुद्धा असणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आहे. याला पूर्ण चंद्रग्रहण असेही म्हणतात. जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे एकाच रेषेत येतात तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते. या स्थितीत पृथ्वीची संपूर्ण सावली चंद्रावर पडते, त्यामुळे चंद्र लालसर दिसतो. त्याला ब्लड मून असेही म्हटलं जातं. आता आपण ग्रहणाचं टायमिंग पाहूया. ग्रहणाची सुरुवात सकाळी 9:29 होणार आहे. ग्रहण स्पर्श सकाळी 10:39 होईल. हे ग्रहण दुपारी 3:29 संपणार आहे. एकूण ग्रहण कालावधी 6 तासांचा असणार आहे. 14 मार्च 2025 चे पहिले चंद्रग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, दक्षिण उत्तर ध्रुव, ऑस्ट्रेलिया, आशियाचा काही भाग, अटलांटिक महासागर आणि युरोपमध्ये दिसणार आहे. हे ग्रहण भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे याचे नियम भारतामध्ये पाळण्याची गरज नाही. ज्योतिषशास्त्रानुसार 14 मार्च 2025 रोजी असणारे ग्रहण भारतामध्ये मान्य नाही, त्यामुळे याचा सूतक काळ भारतामध्ये पाळला जाणार नाही. त्यामुळे या दिवशी तुम्ही धुलिवंदन साजरे करू शकता. आता पुढचा प्रश्न म्हणजे हे ग्रहण गर्भवतीने पाळायचे आहे का? तर 14 मार्च 2025 चे ग्रहण भारतामध्ये दिसणार नसल्यामुळे गर्भवतीने ग्रहण पाळू नये. गर्भवतींनी या दिवशीही आपली दैनंदिन कामे पार पाडावीत व कोणत्याही प्रकारची नियमे पाळू नये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.